तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक ठिकाणी सदोष पद्धतीने झाले असून चुकीच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। याबाबतचा कसुरी अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी पाठवावा असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। पालकमंत्री विखे यांनी पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली। तसेच मोहटादेवी येथील पूरस्थिती संदर्भात राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे, बांधकाम, महसूल, कृषी आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्यासह तालुका प्रशासनाचे अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री विखे यांनी मोहटादेवी गडावर महापूजा करून देवीचे आशीर्वाद घेतले। यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। दौऱ्यात निवडुंगे, माळी, बाभळगाव, कारेगाव आदी गावातील नागरिकांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती देत तातडीने मदतीसाठी कार्यवाही करण्याची मागणी केली। पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले की अहिल्यानगर ते मिड सांगवी जिल्हा हद्दीपर्यंत महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून पुलांची कामे अर्धवट आहेत। अनेक ठिकाणी साईड गटारचे काम झालेले नाही। रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे पूल खचले, रस्ते वाहून गेले, पुलांचे आकृतीबंध चुकले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मागील 50 वर्षात झाला नाही इतका पाऊस या आठवड्यात झाला। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटात नागरिकांना तातडीची मदत मिळावी। सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे। कोणता बंधारा किंवा रस्ता कोणत्या विभागाकडे आहे यावर न गुंतता मदत पुरवणे महत्त्वाचे आहे। नागरिकांच्या मनातील भीती दूर होणे गरजेचे आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। स्थानिक प्रशासनाने हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने लक्ष ठेवून सतर्क राहावे असे आदेशही विखे यांनी दिले। पाथर्डी, शेवगाव तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे। नुकसानीचे पंचनामे सुरू असून माती वाहून गेलेल्या शेतजमिनींसाठी तलावातील माती टाकण्याकरिता शासनाच्या वतीने मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। मागच्या 50-60 वर्षामध्ये कोण अजून अनुभवली नाही। म्हणजे जुने लोक मला सांगतात की असा मी कधी प्रकोप पाहिला नाही। इतकं प्रचंड पाणी, पाऊस पडला, काही डोंगरातून पाणी निघालं, काही नद्यांना पूर आले। म्हणजे साधारण शेवगाव आणि पाथर्डीचं एक विचार केला तर साधारण 1 लाख हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले, प्राथमिक अंदाज आहे। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं, पुलांची पडझड झाली, बंधारे फुटले। जुने 5,000 तलावाचे 72 दुष्काळ होते, त्याला कधी पाणी माहीत नव्हतं। पाण्याच्या दबावामुळे ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी लिकेज झाले। नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पुलाच्या बाजू काही खचल्या आणि शेतीचं मोठं नुकसान झालं। आता प्राथमिक पंचनाम्यामध्ये साधारण आम्ही सरसकट पंचनामे करा सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे काही बाकी माणूस जाऊ शकत नाही। अजूनही पाणी पाझरते काही ठिकाणी। आता बैठक झाली आमची, जलसंधारण विभाग, PWDचा विभाग, जिल्हा परिषद, स्टेट सेक्टर, PWD, नॅशनल हायवे, इरिगेशन, आमची पाणी जलसंपदा आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्या एजन्सी एकत्रित कॉर्डिनेट करा। म्हणजे काय, प्रत्येकाच्या मशिनरी येतील, म्हणजे प्रत्येक जण आपली मशिनरी आणल्यामुळे मशिनरी संख्या वाढेल। हे जे रस्ते तुटले आहेत, आज लोकांच्या वस्त्यात आहेत, प्रश्न आहेत, लोक भीतीखाली राहतात। उद्या पाऊस आला, अगोदरच भारावून गेले, उद्या वस्त्यामध्ये पाणी आलं काय करायचं। आता मला वाटतं 27-28 तारखेला पुन्हा सांगितलेली आहे। जेवढ्या उपाययोजना करायच्या असतील, मला वाटतं कलेक्टर साहेब त्या पद्धतीने CO आहेत जिल्हा परिषदेचे, ते मला वाटतं आता प्रत्येक पाणी जे थेंब पडतो तो व्हायला लागतो। त्याचा जिल्ह्याचा प्रश्न नाही, पाणीच आहे, तर मोठा धोका आहे। परंतु आता नॅशनल हायवेच्या लोकांनी करंजीसारख्या ठिकाणी जे काही निष्काळजीपणा दाखवला त्याचा परिणाम आहे। आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना नॅशनल हायवे अथॉरिटीला अहवाल पाठवायला सांगितलं। मी पाथर्डीच्या 222ला सुद्धा साईड गटार नाही आहे, पुलाचे डिझाईन चुकलेले आहेत त्या ठिकाणी, असं जे लक्षात आलं आहे। पण जो निष्काळजीपणा विभागाने दाखवला, कॉन्ट्रॅक्टरने दाखवला, अडचणी काय असतील पण त्यातून जीवितहानी प्रचंड झाली असते। कारण तिथं आपण अनुभवलो काय स्थिती, तर त्या सगळ्या
परिस्थितीचं आव्हान नॅशनल हायवे अथॉरिटीला जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून सांगितलं जी काय करून कारवाई व्हायची होईल. परंतु तोपर्यंत सगळ्या एजन्सीने एकत्र येऊन हे पाण्याचे फुलं कसे रेग्युलेट करता येईल, येणारा पाण्याचा दाब आहे पाण्याचा तो कोणत्या दिशेला गेलेला आहे, तो कसं आपल्याला येणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणखी त्यातून तुमचं नुकसान होणार नाही, अशा सगळ्या एजन्सीने एकत्र करावं. बऱ्याच वेळ काय होतं, जिल्हा परिषद म्हणते आमचं नाही आहे, PWD म्हणतं आमचं नाही आहे. तुमचा प्रश्न नाही, तुमचं आहे का नाही आहे, सगळी जनतेसाठी काम करणार आहेत ना, फक्त त्याला समन्वय करण्याचा भाग आहे. तो आता मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी महोदय करतात. महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय.